कशामुळे तर सर्व काही आनंद उत्सव तिथं साजरा आहे। आपण बसल्या जागी थोडे वर हात करून टाळी वाजवू शकतो। जिस जिसको हाथ भगवान ने दिए हैं वो हाथ उठा के बोलिए राधे 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 आवाज आला पाहिजे राधे 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 नाचू लागले, गोपिका नाचू लागले महाराज। कारण का आनंद उत्सव झालेला आहे। तेवढ्यामध्ये नाचता नाचता भगवान परमात्मा आपल्या सोबत नाचतोय। काय भगवंत आपल्या जवळ आहे असं गोपिकांना वाटलं आणि थोडासा अहंकार झाला। बघा आपली शोकांती काय, आपण इथं टाळी वाजवायला लाजतो, आपण इथं टाळी वाजायला लाजतो, इथं नाचायला लाजतो, परंतु कोणाचं लग्न असलं वरात निघाली की त्यांना दन नाचतो समोर। का पूर्वी महादेवाच्या लग्नामध्ये मनोहर महाराज कोण नाचायचं? भूत वेताळे पूर्वी महाराज काय भूत नाचायचे, पण आता चुडेली नाचतावळी दिसतात। राधे 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 राधे। जेव्हा डीजे वाजतो तेव्हा मुली सुद्धा नाचतात महाराज, कुठं त्या डीजेच्या समोर।
आपली संस्कृती नाही महाराज. कुठं नाचावं, कसं नाचावं त्याची संस्कृती आहे का? आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत नाचावं ते फक्त इथं नाचावं. कारण का? धन्य जगी तुझी एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य जगी तुझी एक हरी रंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. कारण का? इथं नाचलं तर धन्यता प्राप्त होते महाराज. तिथं नाचलं तर नावभूत ठेवतात लोक. म्हणून इथं लाजलं न पाहिजे. लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन यापुढे. कारण काय तर भगवंताच्या दारामध्ये काय लाजायचे महाराज. अशा प्रकारे गोपिका नाचत होत्या. थोडासा अहंकार झाला, भगवंताला वाटलं हे काही ठीक नाही. आणि त्यावेळेस भगवंताने ठरवलं. कारण का? मनुष्याला थोडंफार ज्ञान, थोडंफार काही प्राप्त झालं की अहंकार उत्पन्न होत चालतो. आपण जास्त देवाचे भक्त झालो, आपण जास्त देवाचे भक्त. गोपिकांना सुद्धा अहंकार झाला की भगवंत पहा, एवढा मोठा कृतम असलेला भगवान परमात्मा आमच्या ठुमक्यावर नाचतोय. आम्ही जसं नाचलो तसा भगवंत नाचतोय. खरं आहे का महाराज? नाही. भगवंत आपल्याला नाचवतो, आपण त्याला नाचू शकत नाही. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला वाटलं की गोपिकांचा अहंकार नाहीसा केला पाहिजे. भगवंत अंतर्धान पावले. अंतर्धान पावल्यानंतर गोपिकांना वाईट वाटलं, शोधाशोध चालू होते. कारण अहंकार उत्पन्न झाला आणि अहंकार आला, अभिमान आला की महाराज भगवंत दुरावला जातो. तिळभर जरी होय अभिमान का? मेरू पर्वत समान, तो देवाला सहन होत नाही. आणि नंतर गोपिका दुःखात विरहात भगवंताला शोधू लागले महाराज. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा अंतर्हिते भगवत अंतर्हिते भगवती ससेव व्रजांगना. भगवान अचानकपणे अंतर्धान पावले आणि अंतर्धान पावले तेव्हा गजरा विणा हातीन जसे दुःखी होते, जसं एखाद्या हातीनीचा गजरा म्हणजे हाती कुठेतरी जावा, त्या प्रकारे अतिशय एखाद्या तरुण स्त्रीचा पती कुठेतरी अचानक निघून जावा, ती व्याकुळतेला प्राप्त व्हावी, तशा गोपिका त्या भगवंताच्या विरहामध्ये व्याकुळ झाल्या आणि भगवंताला शोधाशोध करू लागल्या. आणि कुठं होता भगवंत? कुठं? आणि आवाज देऊ लागल्या, कन्हैया जगदेठी. अरे कुठं आहे तो? आताच इथं होता. आणि अशा प्रकारे भगवंताला आवाज देऊ लागल्या गोपिका की देवा कुठे आहेस तू? आताच्या आता इथं होता, कुठं अंतर्धान पावला. तर त्यावेळेस झिमते कृतक्षते तपोवत केशवांगे. आणि गोपिका शोधू लागल्या, परंतु भगवंत यायला तयार नाही महाराज. त्याच वर्णन तुकोबाराय गवळणीमध्ये करतात की का देवा आमच्याच्याने एकदा चुकी झाली, पण एकदा भेट देतो का? का एकदा आम्हाला थोडासा अहंकार उत्पन्न झाला, परंतु त्याला माफ कर आणि एकदा भेट दे का?
कन्हैया जगजेती देई भेटी एक वेळा, भगवंता एकदा भेट द्या. आणि त्यावेळेस आवाज देऊ लागल्या, परंतु भगवंत येत नव्हते. त्यावेळेस गोपिकांनी ठरवलं की आता भगवंताला आणायचं म्हणल्यावर भगवंताची काहीतरी लीला आपण गायली पाहिजे. आणि त्यावेळेस सर्व गोप गोपिका मिळून एक गीत गाऊ लागल्या. त्याचं नाव आहे तुमच्या जन्माच्या अगोदर हे पवित्र असणारं ब्रजवर तुम्ही जन्म घेतल्यामुळे पवित्र झालं. यो नवे नवे तव कथामृतम तप्त जीवनम कविर घृणितम कल्मषापहम. काय तुमची कथा गायल्याला तप्त जीवनही मनुष्याचं नष्ट होतं. अशा प्रकारे अनेक नंतर भगवंतांनी युगल गीत असं